all. Today we are here to be motivated and get experience of a wonderful journey. Here on the stage are our Honorable Director, Mr. Tejas Patil sir, and our today's special attraction, Aryan Chikalekar sir, who is recommended for Indian Navy. The dream became strong and you can see the result in front of you. Sir joined Satara Sainik School in class 6 and later joined Yashotej Academy. Not only in sports and personality, but Aryan sir was best at his academics. He scored 180 plus in mathematics, which is a really great thing. I request Tejas sir just tell a few words about Aryan sir. I am extremely happy because we have Aryan Chikalekar in front of us. तो अभिजीत ने तुम्हें बताया था स्टोरी राइट, और कैसे उसने अभिजीत यशोतेज एकेडमी आया, कैसे हमने पढ़ाई किया. सो अभिजीत की वजह से आर्यन से और मेरी पहचान हुई. बट एज फार एज आर्यन इज कंसर्न एंड एज फार एज मैथ इज कंसर्न, ये दोनों लोग की बहुत जमती है एक दूसरे के साथ, सिंपल भाषा में. बिकॉज ही हैज स्कोर्ड 180 प्लस स्कोर, है ना, डिस्पाइट ऑफ 2-3 मंथ्स, है ना. टोटल हम 6 महीने साथ में थे, उसमें का रिटर्न का पढ़ाई हमने 2-3 महीने किया होगा. एक बात होती है ना, हार्डवर्क. तेजस सर जब पढ़ाते हैं तब आगे से भी उतना हार्डवर्क आना चाहिए, तब जाके वो सिनर्जी मैच होके बहुत ज़्यादा स्कोर आ सकता है. बेस्ट कैडेट इन फ्रंट ऑफ यू, है ना. बिकॉज आई डोंट थिंक 180 प्लस स्कोर इस साल किसी का आया है, ठीक है. बट आई वॉन्ट समवन फ्रॉम यू टू ब्रेक ही स्कोर, रादर ही विल बी हैप्पी. आई विल स्टॉप हियर, ठीक है. बस एक ही बात बताऊंगा बिफोर आई लीव. तुम लोगों को पता होगा, सिंस लास्ट फ्यू मंथ्स आई एम ओनली क्रेजी फॉर एयर वन, ठीक है. इट्स नॉट बिकॉज इट्स सम काइंड ऑफ शिटी पैशन, बट इट्स बिकॉज ठीक है यार, अगर तुम्हें करना ही है, वाई नॉट विद द बेस्ट, है कि नहीं. अगर तुम्हें जाना ही है इंडिया में, बेस्ट अंक लेके क्यों नहीं जाना. अगर तुम्हें नॉलेज गेन करना ही है, सबसे बेस्ट नॉलेज क्यों नहीं गेन करना, ठीक है. ऑफ हियर ऑल टू यू आर्यन. Good evening everyone. I am Aryan Chikalekar. First of all, thank you sir for giving me this opportunity. So I would like to start with my journey. I am in Sainik School Satara, but as we all know that 2020 was hit with coronavirus, and due to lockdown I was at my home since March. And 5 जूनला मला म्हणजे UPSCनं डेट्स डिक्लेअर केले, अँड देन मला कळालं की NDA1 आणि NDA2ची डेट सेम आहेत. मग आय वॉज बिट शॉक, आणि मग मी एकदमच लाईक डिप्रेशनमध्ये गेलो की झालं, संपलं आता. नाव आय विल ट्राय फॉर NDA 147. NDA 146 मी सोडून दिलं होतं. तेव्हाच मला अभिजितचा कॉल आला की यशोतेज अकॅडमी. मी यशोतेज अकॅडमीला आय वॉज गोइंग टू जॉईन इन वॅकेशन, समर वॅकेशन्स फॉर अ क्रॅश कोर्स, पण अनफॉर्च्युनेटली कोरोनामुळे ते झालं नाही. मग अभिजितचा कॉल आला, अरे तीच अकॅडमीचा परत क्रॅश कोर्स आहे ऑनलाईन, सो वूड यू लाईक टू जॉईन. मग मी तेजस सरांच्या आधी झूमवर 1-2 क्लासेस केले होते, अँड आय वॉज कॉन्फिडंट दॅट मी तेजस सरला जर जॉईन झालं दॅट 147चं 146 ॲटोमॅटिकली होऊन जाईल माझ्या मनात, अँड आय विल स्कोअर डेफिनेटली गुड. सो मी त्याला एक जस्ट सेकंड्समध्ये म्हणले की या आय विल जॉईन, अँड नेक्स्ट डेपासून मी जॉईन करून टाकलं. अँड देन देर वॉज नो लुकिंग बॅक. आणि जस्ट इन 2 months, accurate 2 months, I have scored around 420, 118 maths, which is a very good score. And त्या 2 महिन्यामध्ये असे काही गोष्टी झाल्या जे मी कधीच आयुष्यात केल्या नव्हत्या. लाईक आय वॉज नेवर, मी कधी स्टडी करत नव्हतं फॉर कंटिन्युअसली 4, 6, 8 hours, 45 minutes मॅक्स. मग मी थकून जात होतो, लाईक थोडा वेळ इंस्टाग्राम, फेसबुक, दोस्तांसोबत गप्पा मारूया, चला बास्केटबॉल खेळून येऊया. स्कूलमध्ये पण हेच. मग जेव्हा ऑनलाईन बसलो पहिले 2 दिवस, थोडं मोटिवेशन 2 दिवस असतेच की हां पहिले 2 दिवस तर कशात पण गेलो तरी हां करणार. मग मला तर वाटलंच नव्हतं, मला पण वाटलं 2 दिवसात होईल, मग परत चला थोडा बॅकग्राऊंडमध्ये इंस्टाग्राम परत चालूच होईल. पण तसं कधीच झालं नाही. 6 सप्टेंबरपर्यंत नेवर इट हॅपन्ड की मी बॅकग्राऊंडमध्ये दुसरा कोणता ॲप चालू केला जोपर्यंत क्लास संपला नाही. माझी आई मला येऊन म्हणायची, अरे जेव की, म्हणजे खूप वेळ झाला. पण आय वॉज लाईक सकाळी 10ला क्लासेस चालू व्हायचे आणि तेव्हा थोडासा ब्रेकफास्ट झालेला असायचा. टिल 4 or 5 in the evening कधीच क्लास संपलेला नसायचा. कंटिन्युअसली 4 to 5 hours मॅथ्स क्लासेस, 15 minutes ब्रेक, गॅट क्लासेस, इंग्लिश क्लासेस, किंवा मग म्हणजे ते क्लासेस. आणि असं पण नाही की क्लासेस म्हणजे JEE नीटसारखं बुक्स घ्या आणि वाचत बसा आणि बोर व्हा. मजा यायची खूप, म्हणजे एकदम मजा, जी आपल्याला खेळण्यात मजा येते. कोणताही गेम असू द्या, सोशल मीडिया, फिजिकल गेम, गप्पा मारण्यात जी मजा यायची ती मजा. तेजस सर जे आहेत, नॉट ॲज अ सर बट मी त्यांना ॲज अ फ्रेंड, माझं ॲज अ भाऊ म्हणून मानलं त्यांना, की माझा एल्डर ब्रदर मला शिकवतो आहे, मोठा भाऊ मला NDAसाठी प्रिपेअर करून घेतो आहे. आणि ते तसेच होते.
इफ यू आस्क, किंवा अभिजितनं पण सांगितलं असेल की गप्पा जास्त, म्हणजे आम्ही गप्पा जास्त नाही मारायचो, पण जे मारायचो ते एकदम फ्रेश व्हायचं. म्हणजे एकदमच कंटिन्यू पण स्टडी नाही करायचो आम्ही की हां चला ट्रिग्नोमेट्री घेतली, कंटिन्यू साईन कॉस टॅन कॉट, तेच नाही. त्या सोडून आपण त्याला सोडून पण आम्ही बोलायचो काही तर, आणि ते बोलल्यावरच थोडं माइंड फ्रेश व्हायचं. आणि नॉलेजची एक अजून असं वाटायचं आम्हाला क्युरिओसिटी की आता पुढं आपण शिकूया, लेट्स लर्न मोर. म्हणजे असं कधी वाटलंच नाही की आता बोर झालो बास, कारण की आम्हाला ऑप्शन पण होता की आमचे क्लासेस रेकॉर्ड व्हायचे ॲपवरती, सो वी कॅन सी इट फर्दर. मग मला वाटायचं की का आपण हा टाईम क्लासमध्ये घालूया आणि टेस्ट करूया. असं मला स्टार्टिंगला वाटायचं की क्लासमध्ये आपण वेळ घालूया, पण नंतर कळालं मला की मी ते टाईम घालत नाही आहे, ते टाईम जात आहे माझा स्वतःहूनच. मला कळत नव्हतं की कधी 4 तास 5 तास. मी कधी वॉच वापरत नाही, आत्ता पण माझ्याकडे वॉच नाही आहे, तर मी कधी बघायचंच नाही की टाईम किती झाला आहे. क्लास संपल्यावर माझी मम्मी म्हणायची अरे 5 वाजले, 12 वाजता 1, 10 वाजता 11 वाजता बसला होतास तू. तर तेच एक मोठं इन्स्पिरेशन होतं, एक मोटिवेशन तर होतं सैनिक स्कूलमुळं. मला वाटत होतं मोटिवेशन इज इनफ, बट ते जे हार्डवर्क होतं ते हार्डवर्क मला तेजस सर, थँक्यू सर फॉर गिविंग मी द इन्स्पिरेशन फॉर डुईंग दॅट हार्डवर्क. आणि किती पण जरी मोटिवेशन असेल, किती पण हार्डवर्किंग असेल, राईट गायडन्स भेटला पाहिजे ॲट द राईट टाईम. आणि सप्टेंबरमध्ये एक्झाम आहे आणि लास्ट वीक ऑफ जूनमध्ये जर मला तेजस सर भेटलेत, सो आय डोंट थिंक देर इज एनी मोर राईट टाईम दॅन दॅट फॉर गेटिंग सच अ व्हॅल्युएबल गायडन्स. आणि फक्त रिटर्नच नाही की सरांना पण माहीत असेल मी आय वॉज म्हणजे खूप मोठा इंट्रोवर्ट होतो मी. मला बोलायला खूप म्हणजे बिलकुल आवडत नव्हतं. मी एकदम शांत एकटा राहत होतो. तर मला स्वतःला माहीत होतं की मी SSB होऊ शकत नाही. आय वॉज कॉन्फिडंट दॅट आय विल नॉट क्लिअर SSB. मग जेव्हा मी इथं राहायला आलो आफ्टर क्लिअरिंग, 9 ऑक्टोबरला रिझल्ट लागला होता. ऑन 10th ऑक्टोबर आय वॉज हिअर इन यशोतेज अकॅडमी. मग तिथून मी शिकलो की हाऊ टू इंटरॅक्ट विथ पीपल, हाऊ टू बी अ एक्स्ट्रोवर्ट, हाऊ टू म्हणजे स्वतःचे आयडियाज कसे आपण हे करायचे, एक्सप्रेस करायचे. आपण असं फ्री राहिलं पाहिजे, कोणत्या प्रेशरमध्ये नाही, कोणतं टेन्शन नाही आपल्याला. लाईफ इज नॉट अबाउट टेन्शन्स, बट ते टेन्शन्समध्ये कधी गेले तर बिकॉज ऑफ यशोतेज अकॅडमी. मी इथं राहिलो, नवीन फ्रेंड्स बनवले. अभिजित सोबत होतो मी इथं, आम्ही दोघं कितीतरी मज्जा केली. वी वेंट फॉर 2 to 3 ट्रेक्स, क्रिकेट मॅचेस खेळलो आम्ही भरपूर. आणि तेव्हा पण सर म्हणायचे एवढा शांत कसं काय तू. तर एकदम म्हणजे दॅट चेंज माय लाईफ. आणि आम्ही म्हणजे असं नाही की फक्त फनच केलं, वी डिड ग्रुप डिस्कशन्स, वी डिड PPDT. तिथून माझी स्टार्टिंग होती. फर्स्ट इंटरव्ह्यू माझा घेतला होता तेजस सरांनी. तेजस सरांनाच आठवत असेल तो फर्स्ट इंटरव्ह्यू कसा होता, की म्हणजे खूपच कॅज्युअल होतो मी. आणि त्याच्यावरून तर तसा जर गेलो असतो मी तर आय वॉज शुअर की मला स्क्रीन आउटच झाला असतो मी. सो द कॉन्फिडन्स विच वॉज बिल्ट अप इन मी, ते कॉन्फिडन्स माझ्यात बनला, इट वॉज ऑल बिकॉज ऑफ तेजस सर. आणि फक्त तेजस सरच म्हणून नाही, बट ऑल द YTA टीम, विकास सर, प्राची मॅम, अजय सर, जेवढे टीचर्सने आम्हाला शिकवलं. बिकॉज मी जेव्हा 11th UPSCचं जे प्रिपरेशन्स प्लॅन करत होतो, मी प्लॅन केलं होतं की आय विल लिव्ह हिस्ट्री, आय विल लिव्ह ऑल द सोशल सायन्स, कारण की मी सोशल सायन्समध्ये खूप वीक होतो. म्हणजे एकदमच वीक, मला खूप बोर व्हायचं ते. पण जेव्हा गॅट शिकायला मी चालू केलं YTA विकास सरकडून, अजय सरकडून, तेव्हा मी ते लेक्चर्स एन्जॉय करायला शिकलो. तेव्हा मला वाटलं की अरे हे तर मी म्हणजे आत्ताच शिकलेलं माहीतच होतं मला. म्हणजे कधी असं वाटलं नाही की काहीतरी नवीन शिकतोय, जे माहीत आहे तेच. म्हणजे ते एक टीचिंग स्टाईल होती ती मला खूप आवडली. आणि प्लस किती पण म्हणजे मला वाटतं की किती पण चांगला गायडन्स असू दे, जसं मी म्हणलो हार्डवर्कला गायडन्स पाहिजे, तसं तेजस सर नो डाऊट YTA टीम खूप चांगला व्हॅल्युएबल आणि चांगला गायडन्स देते. बट द सेम हार्डवर्क हॅज टू बी गिवन फ्रॉम युअर साईड. If that is 50%, you must give your 100%. If that is 100, give your 200%. So that totally जर मिळवलं तर 100-200 किती पण % जाऊ द्या, पण तुमचं बेस्ट. मला वाटतं जर मी 2 महिन्यात एवढं केलं, आय थिंक मी खूप अनलकी आणि तुम्ही खूप लकी आहात. जर मी तुमच्या जागी असतो आणि 2 वर्ष जर इथं केले असते, आय एम शुअर मी 500+ स्कोर आणला असता विथ 220+ स्कोर्स इन मॅथ्स. आणि तेजस सरला पण त्यात काही डाऊट नसेल की मी तेवढा स्कोर आणलाच असता. आणि जर आय पर्सनली फील की जर मी इथं 2 वर्ष असतो तुमच्या जागेवर, तर मी शुअरली टॉप 10 आलो असतो AIR.
SSBची प्रिपरेशन्स मी इथूनच केली होती, YTA. सरांना पण माहीत असेल माझा फर्स्ट इंटरव्ह्यू कसा होता. त्याचं मेन कारण होतं की मला सेल्फ कॉन्फिडन्स नव्हता, मला बोलायला आवडत नव्हतं, मला वाटत होतं मी किती म्हणजे कमी आहे, म्हणजे माझे काहीच नाही माझ्यामध्ये, असं मला एक फिलिंग होती माझ्यामध्ये. पण सिन्हा सरांमुळे ती फिलिंग एकदमच गेली. आय वॉज सेल्फ कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आणि मग थोडी स्कूलची कोचिंग, ऑन ग्राउंड फिजिकल कोचिंग झाली. आणि आय हॅड माय SSB इन भोपाल, NDA नेव्ही 33 SSB भोपाल ऑन 9th Feb. मग मी 9th Febला तिथं गेलो. सो सकाळी डॉक्युमेंटेशन झालं आधी, आमचे जे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स घेतले आमच्याकडून. अँड देन स्क्रीनिंगला गेलो. OIR झाला आधी. सो देन आमची OIR झाली, OIR 1, OIR 2. आणि मग त्याच्यानंतर आम्ही थोडा ब्रेक देऊन आम्हाला PPTला बसवलं. आमचं पिक्चर खूप असा ब्लर पिक्चर होता. एक नॉर्मली एक टेबलवर डिस्कस काहीतरी करत आहे त्याने कॅमेरा दिसत होता, पण खूप ब्लर होता. आणि मग डिस्कशन एका क्लोज्ड रूममध्ये, असंच एक क्लोज्ड रूम होतं. तर माझ्याकडून जे ॲडवाईस आहे की तिथं फक्त स्वतःची स्टोरी एक पहिली सगळ्यात फर्स्टली म्हणजे तुमची इंग्लिश चांगली असली पाहिजे, तुमची इंग्लिश फ्लुएंट असली पाहिजे. आणि इंग्लिश फ्लुएंट असल्यावर तुम्ही तुमची स्टोरी नॉर्मली जरी सांगितली, जसं आपण कन्वर्स करतो आहे आता, मी जसं मराठीत सांगतो आहे तसं इंग्लिशमध्ये सांगता जरी आलं देन इट इज ओके. आणि डिस्कशनमध्ये असं म्हणजे बिलकुल पण नाही की तुम्हीच हे केलं पाहिजे, इनिशिएट केलं पाहिजे, की इनिशिएट केलं नाही तर मग झालं तुमचं स्क्रीन आउट तुम्ही. आय वॉज थर्ड टू स्पीक. पण इथं जेव्हा सरांना माहीत असेल, जेव्हा मी इथं PPT देत होतो मी कधीच बोलत नव्हतो. त्याच्यात सर मला प्रत्येक PPT म्हणत तू बोलला का नाहीस. तिथं आय वॉज थर्ड टू स्पीक. मीच कॉमन स्टोरी दिली ती ग्रुपची आमच्या तिथं. आणि स्क्रीनिंग इज अ व्हेरी इझी प्रोसेस माझ्यासाठी होती. आफ्टर स्क्रीनिंग डॉक्युमेंटेशन अजून थोडं झालं. अँड देन Day 2 आवर साईक टेस्ट होते आमचे. साईक टेस्टमध्ये आम्हाला आपलं नॉर्मल प्रोसिजर सगळं, त्यात बरेच पिक्चर्स जे होते ते इथंच प्रॅक्टिस केलेले आले, गुरुदेवाजमध्ये ऑनलाईन केलेले किंवा विकास सरांनी इथं घेतले होते. जवळपास 7 पिक्चर्स मी आधी केलेले होते, त्यामुळे मला खूप इझी झालं. आणि प्लस जे फॉर्मॅट होता किंवा किती शॉर्ट बट स्वीट स्टोरी असली पाहिजे, त्यात आपली क्वालिटी OLQs दिसले पाहिजेत, ते कसा एक फॉर्मॅट आहे ते आम्हाला इथं शिकवलं होतं किंवा आम्हाला कळालं होतं. आणि तेच फॉलो केल्यामुळे माझं साईक टेस्ट खूप चांगले गेलते. काहीच ब्लँक सोडलं नव्हतं. ओनली 1 वॅट सेंटेन्स इट वॉज ब्लँक इन माय आन्सर शीट, नाही तर पूर्ण आन्सर शीट भरली होती माझी. साईक टेस्ट झाल्यानंतर आम्हाला सोडून टाकलं. आणि नंतर मला जवळपास 12 वाजता बोलवून घेतलं परत ऑफिसमध्ये आणि सांगितलं की तुझा इंटरव्ह्यू त्याच दिवशी होणार आहे. सो मग एकदम ते मीम नाही का, वक्त बदल दिए जज्बात बदल दिए, तसं झालं माझ्यासोबत. की म्हणजे एकदम मी असं कॅफेटेरियामध्ये खात होतो, खात मला कॉल आला की तुला बोलवलं ऑफिसमध्ये आणि तिथं मला सांगितलं तुझा इंटरव्ह्यू आजच आहे 3:30 वाजता. ते खाल्लेलं तसंच राहून गेलं मी एकदम टेन्शनमध्ये. मग थोडं कूल डाऊन झालं, लंच केला, ड्रेसअप झालं आपलं. आणि मी तिथं गेलो 3 o'clockला, माझा इंटरव्ह्यू झाला 6 o'clockला. वेटिंग खूप करावं लागली मला, बिकॉज माझ्या आधी सगळे फ्रेशर्स होते. जे माझा चेस्ट नंबर 15 होता आणि माझ्या आधी 4 जण फ्रेशर होते. प्रत्येकाचा 1 hour इंटरव्ह्यू चालला, त्यामुळं मला खूप वेटिंग करावं लागली. त्यानंतर जेव्हा मी आत गेलो तेव्हा इंटरव्ह्यू आधीच कंटाळला होता. सकाळपासून त्याचे 10 इंटरव्ह्यू झाले होते, माझा लास्ट होता डेचा. एकदमच कंटाळला होता. डेप्युटी प्रेसिडेंट होता आमचा बोर्डचा. आणि मग तो कॉफी मारून मग आलता. आणि आल्यावर एकदमच रागात होता तो, कारण की सगळ्यांचा राग आता माझ्यावर निघाला होता मला माहीत आहे. कारण की माझ्या आधी भरपूर पोरं होते जे काही पण बोलून आले होते. मग त्याचा राग मला माहीत होता माझ्यावर निघणार आहे. मग तेवढं तर बडास काढली नाही माझ्यावर, तेवढा रागावला नाही, थोडं चांगला बोलला. पण माझा इंटरव्ह्यू 35 मिनिट्समध्ये संपला. मग मी खूपच टेन्शनमध्ये होतो की सगळ्यांचा फ्रेशरचा 1 hourमध्ये चालला. पण देन संध्याकाळी थोडं फ्री, तिथं गेम्स असतात. सगळ्यात मेन गोष्ट SSBमध्ये ही आहे की डोंट गो विथ डेस्परेशन. तिथं जाऊन तुम्हाला एन्जॉय करायचे 5 दिवस, एवढंच ठरवून यायचं फक्त. आणि स्टेप टू स्टेप स्क्रीनिंगला कधीच विचार करायचा नाही की मी GTOला काय परफॉर्म करेल किंवा कॉन्फरन्सला काय. स्क्रीनिंगला विचार करा, साईक टेस्टला. आणि फ्री टेस्ट झाले एकदा, त्याच्याबद्दल काहीच विचार करायचा नाही, कारण की त्याला आपण टाईम मशीन नाही आपल्याकडे, आपण जाऊन बदलू शकत नाही त्याला. तर त्यामुळं पुढच्या टेस्टबद्दल विचार करा, नाही विचार करायचा. रात्री आहे मस्त जाऊन तिथं गेम्स असतात, अँटी रूम असते, टेबल टेनिस असते, TV असते, कॅरम असते, कॅफेटेरिया असते, तसं एन्जॉय करायचं. आणि मग नॉर्मली मग GTOला गेलो. GTOला GD झाला आमचा. GDमध्ये म्हणजे एकदमच खतरनाकच बोललो मी सर. एक पण डिस्कशन स्टार्ट नाही केलं. आय वॉज सेकंड इन GD. दोन्ही GDमध्ये मी सेकंड टाईम बोलणार होतो. आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला असं वाटलं
की 3 to 4 टाइम्स इज इनफ, पण लॉजिकल पॉईंट्स दिले पाहिजेत आणि एक पॉईंट कधीही रिपीट नाही करायचा आणि काहीतरी असं म्हणजे व्हॅलिड पॉईंट की तुम्हाला कोणी वापस हेच नाही केलं पाहिजे काउंटर, आणि काउंटर जरी केलं तरी शांत राहायचं आणि त्याला परत लॉजिकलीच काय तर सांगायचं तिथं, आणि फ्री राहायचं. तिथं GTOकडे बिलकुल बघायचं नाही. आमचा GTO होता, गॉगल घालून बसला होता आणि मी त्याच्याकडे एकदा पण बघितलं नाही, पण माझे जे मित्र होते ते सांगत होते तू तर इकडं बघत होता तिकडं बघत होता, तू मुद्दामून तसं करतो, गॉगलमध्ये तो इकडं बघून इकडं बघतो, ते त्याचं काही सांगता येत नाही, त्यामुळे त्याच्याकडे काहीच बघायचं नाही. आपले नॉर्मली जे ग्रुप आहे त्यांना सर्कलमध्ये असते, आपले आपले पॉईंट्स ठेवायचे आणि बोलायचं आणि एकदम पण जास्त डॉमिनेट करायचं नाही. माझ्या टफ म्हणजे फ्रेशरचा ग्रुप टफ नसतो असं काहीच नव्हतं. आमचा जो ग्रुप डिस्कशन होता खूप टफ झाला. फिश मार्केट भरपूर होतं, पण त्यात पण तुम्हाला बोलावं लागेल, ओरडायचं नाही एकदम. आता एक मुलगा होता जो त्याला बघूनच कळत होतं की तो ओरडतोय, असं ओरडायचं नाही. आणि तिथं कंपल्सरी सरांनी सांगितलं असेल व्हाईट ड्रेस असतो, व्हाईट युनिफॉर्म फॉर GTO. मग तुम्ही काही जरी बॉडी मुवमेंट केली त्यांना सरळ करून येतं तर, आणि तुमचे पॉईंट्स मांडा. आणि PGTमध्ये हे GD GP सोपं असतं, इथं जेवढी प्रॅक्टिस होईल त्याच्यानं नॉर्मली होऊन जाईल तुमचं. PGT HGTमध्ये मला तर इथून वाटत होतं की तिथे एकदम प्लँक ठेवून असं बांधून करायचं असेल. माझं एवढं वजन होतं की मला वाटेल चुकीनं प्लँक तुटू नाही तिथं, असं मला भीती होती. पण तिथे जाऊन मला कळालं की कधीच तुम्हाला प्रॅक्टिकली करावं लागत नाही ते ऑब्स्टिकल, की आयडिया द्या आणि जा पुढं. मग माझ्यासोबत जे ग्रुपमध्ये होते ते जवळपास सगळे कोचिंग करून आलेले होते. मग त्यांच्या मनात एक गोष्ट होती की ते हेल्पिंग मटेरियल माझ्या हातात घ्यायचं. मला ते हेल्पिंग मटेरियल तसं कधीच करायचं नाही की हेल्पिंग मटेरियलच्या मागं पडूच नका. ते तुम्हाला मनात आयडिया सांगा, फर्स्ट आयडिया कोणी पण देऊ शकते. फर्स्ट आयडिया खूप सोपा असतो, बेस्ट द्या तिथं आणि यू विल शुअरली रेकमेंड होणारच तुम्ही. मग GTO Day 1 झाला, GTO Day 2 झाला आमचा, आणि GTO Day 2 पण असं सोपा होता. इंडिव्हिज्युअल ऑब्स्टिकल, ग्रुप ऑब्स्टिकल काही आमचे झालेच नाही. GTO Day 4 मध्ये पण असंच झालं, नॉर्मल गेलं आमचं. आणि GTO Day 4च्या एंडला थोडं मला इंटरव्ह्यूची भीती होती, बिकॉज माझा इंटरव्ह्यू खूप लवकर संपला होता. सो मला वाटलंच होतं की आता म्हणजे ॲव्हरेज आहे मी. आणि कॉन्फरन्सला काय झालं तर माझ्या आधी म्हणजे माझ्या आधी जेवढे मुलं होते 14, मी 15 चेस्ट नंबर होतं, सगळ्यांचं 2-3 मिनटं डिस्कशनसोबत त्यांचं इंटरव्ह्यू सगळं होऊन ते गेले ते, आणि माझ्या आधी डिस्कशन झालं 10 मिनिट. त्यामुळे मी खूप टेन्स होतो की आता काय झालं, एवढं काय डिस्कशन होतं आहे. पण मी त्या टेन्शनमध्ये गेलो नाही, आत एकदम कूल गेलं. त्यांनी मला 2-3 क्वेश्चन्स विचारले आणि मला जर एक गोष्ट कळली, तुम्ही जरी चुकीचं काही बोलला तरी फुल कॉन्फिडन्स न बोला. तुमच्या चेहऱ्यावरती खोटाच जरी बोलायचं, तुम्ही इंटरव्ह्यूवरला सांगू शकता की मी शक्तिमान आहे, ते मानून घेईल. फक्त त्याला तुमच्या चेहऱ्यावर दाखवू नका की तुम्ही शक्तिमान नाही आहे. ही म्हणजे तो मानून घेईल की हां तू शक्तिमान आहेस. तुमच्यात जी कॅपेबिलिटी असेल की तुम्ही त्याला असं हे करू शकता, बोलू शकताय की हां मी शक्तिमान आहे, तर तो मानून घेईल. भरपूर क्वेश्चन्स असे होते की ते मला माहीत नव्हते किंवा मी चुकीचे सांगितले होते, खोटे सांगितले होते. त्यामुळे मला परत विचारले, मी परत तेच सांगितले. आणि मला तेव्हा त्याच्या सरचा एक हे आठवला फ्रेज की शिट विथ कॉन्फिडन्स. तुम्ही काही जे करायचं आहे ते पूर्ण कॉन्फिडन्ससोबत करा, की फुल कॉन्फिडन्स तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तुमच्या टोनमध्ये तो कॉन्फिडन्स दिसला पाहिजे, सेल्फ कॉन्फिडन्स. तुम्ही काही जरी करू द्या, त्यात तुमचा एक कॉन्फिडन्समध्ये पॉझिटिव्ह पॉईंट येईल आणि लाईव्हलीनेसमध्ये पण येऊन जाईल. आणि कॉन्फरन्समध्ये पण असेच मला 2-3 क्वेश्चन्स विचारले की बाकीच्या 22 जणांचे नाव घेशील का. जर नॉर्थ ईस्टमधून पोरं येतात किंवा मग साऊथ ईस्ट, आणि त्यांचे नाव काहीतरी वेगळेच असतात. जसं एका मुलाचं नाव काय तर खांगेंबम काहीतरी होतं, तर ते कसं लर्न होईल. पण ते त्यांनी विचारलं तर मी तिथं सांगून टाकलं, हां सर मी सांगेल. चेस्ट नंबर 1चं नाव बी सांगून टाकलं. तर तो म्हणला नाही नको सांगूस पूर्ण काय. मग बाहेर येऊन मला कळालं की जे 10 मिनिटं डिस्कशन झालं तर तेव्हा त्यांची कॉफी आली होती, त्यामुळे त्यांना वेळ लागला. असं टेन्शन घ्यायचं नाही. आणि मग रिझल्टच्या वेळेस तर एकदम फुल ड्रामा झाला. सांगितलं की तुमच्या 23 पैकी 7 रेकमेंडेशन्स आहेत आणि 6 जणांचे नाव घेतले आणि त्याच्यात माझं नाव नव्हतं, चेस्ट नंबर्स. तर माझा चेस्ट नंबर त्यात नव्हता आणि मग मी एकदम टेन्स होतो. त्यांनी माझा स्टेज 1चा चेस्ट नंबर अनाऊन्स केला आणि तो उभा राहिला. आता सगळेच एकदम हे झाले की हा कसं काय रेकमेंड झाला. आणि त्यात मी म्हणजे एकदमच आता झालं, संपलं डिप्रेशनमध्ये की आता काय, परत सगळं रिपीट करा, परत रिटर्न द्या, परत SSB प्रिपरेशन करा. मग जेव्हा तो उठला त्यानं त्याचं नाव अनाऊन्स केलं
मग तो रिझल्ट अनाऊन्स करणारा म्हणला सॉरी एनीवन नेम्ड आर्यन इज हिअर. आणि मग मी उभं राहिलो आणि मग मला कळालं की माझा स्टेजवरचा टेस्ट नंबर घेतला होता. असा ड्रामा माझा कॉन्फरन्सला झाला होता. आणि मग त्याच्यानंतर मी फोन केला तेजस सरला आणि ती रेकॉर्डिंग अजून मी दाखवू शकतो. सर एकदम हॅलो आर्यन एकदमच लो टोनमध्ये आणि मी माझा नॉर्मलमध्ये होतो, जास्त खुशीमध्ये नव्हतो, नॉर्मल टोनमध्ये होतो. आणि मग मी म्हणलं हो सर झालं रेकमेंड. मग सरचा आवाज एकदम असं वाटलं की सर माईकमध्येच बोलत आहेत, 2-3 माईक लावून, एवढे खुश. अरे वा, म्हणजे एकदमच सर खूप. भोपाल का खुद का ये है मिलिट्री हॉस्पिटल, सो वहीं पर हमारा मेडिकल भी हुआ. तेवढं काय असं फनी एक्सपिरियन्स नाही आहे माझा मेडिकलमध्ये. बट मेडिकलमध्ये टेन्शन घ्यायचं नाही. मेडिकलमध्ये पण तसंच असतं, काही पूर्व माझं हे TR आला ते TR आला म्हणून टेन्शन येते आणि त्या टेन्शन नेहमी जे मेडिसिन डिपार्टमेंटचं लास्ट असते. मग पल्स रेट BP तुमचा हाय येतो आणि त्यात अजून एक TR भेटतं. माझं तसंच झालं, पण तसं टेन्शन मिळालं नाही. मी लई जास्त हसलो. मी जस्ट एंटर करणार होतो मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये आणि ते टीचरची काहीतरी फनी रिंगटोन वाचली त्या ह्याची, जे डॉक्टर होता त्याची एकदमच फनी, आणि मी पोट दुखजेपर्यंत हसलो जोरात. माझी पल्स रेट जास्त आली, त्याचा एक TR भेटला. चलेगा, विल टेक क्वेश्चंस, है ना, मजे करेंगे और क्वेश्चंस ढूंढ के निकालो. यस, थैंक यू एवरीवन. हाउ वाज योर लाइफ बिफोर, मतलब कैसा था? NDA का फाइनल किया पर कैसे कैसे मोटिव चला, मतलब आगे? सर मैंने कभी NDA का सोचा ही नहीं था. क्योंकि मैं बोलता हूँ ना कि मैं कभी बोलता नहीं था. सो मेरे को ऐसी जॉब चाहिए थी, मैं खुद से बस काम करता रहूँ, कोई मेरे को आके बोल दे वो मैं आंसर दे दूँ. मैं खुद से कुछ नहीं बोलता था. सो मेरे को लगता था कि वो IIT JEE करूँगा तो ठीक है. कब बचपन में लाइक 6-7, फिर पापा ने बोला कि नहीं वो तो नहीं करेंगे, लेट्स ट्राई टू गेट इन सैनिक स्कूल, कि हम ट्राई करते हैं, 10th तक हम ट्राई करेंगे, तेरे को जो लगता है देख ले, उसके बाद हम निकल सकते हैं. कि कभी ऐसा फोर्स नहीं किया, क्योंकि मेरे पापा एक ऑफिस इसमें काम करते हैं हॉस्पिटल में एज ए सिक्योरिटी गार्ड ऑफिसर, सिक्योरिटी इंचार्ज. और उनके साथ एक डिपार्टमेंट है जो एक्स सर्विसमैन का है, जिसमें जो NCO होते, JCO NCO वो थे. तो फिर उनकी बातें सुनते सुनते मेरे को कुछ 2-3 लोग पता चले जो सैनिक स्कूल सातारा में एडमिशन जिनका था. तो देन 6th क्लास में मैंने उसके लिए अप्लाई किया और फिर सिलेक्शन हो गया मेरा. फिर 10th में मैंने डिसाइड किया कि चलो NDA करते हैं, अब सैनिक स्कूल में आए और पेरेंट्स की भी विश थी और ऊपर से मेरे को भी पसंद आई वो जो स्पोर्ट्स गेम्स खेलना, मज़ा आता था मुझे. सो देन 10th में थोड़ा देखा, लेकिन सैनिक स्कूल में मोटिवेशन ज़्यादा दिन नहीं रहता है अंदर, खुद के अंदर. वो बंदे अपने इसमें रहते हैं, फिर चलो फिर कोई मस्ती करेंगे, ये कांच तोड़ते हैं, उसमें चोरी करते हैं, वो बैटरी ले जाते हैं, चलो पार्टी करते हैं, तो फिर उसमें लगे रहते थे. सो 11th में तो कोई बिल्कुल पढ़ाई नहीं होती है. 11th मतलब सिर्फ मज़े मौज करो, क्योंकि सबसे सीनियर मोस्ट होता है. 12th का UPSC होता है, बोर्ड होता है, प्रैक्टिकल होता है. सो वो कभी इंटरफेयर नहीं करते बीच में. तो 11th राज्य होते हैं उधर स्कूल में. सो फिर 11th में तो हम कभी पढ़ाई किए नहीं. सो मैंने सोचा कि अभी चलो 11th की एग्ज़ाम ऐसे हो जाएगी, चीटिंग वीटिंग करके फिर देख लेंगे. और फिर स्कूल में ऐसे ही हम, अब स्कूल के बहुत इंसिडेंट्स है. एक बात हमेशा याद रखना यार, जो स्पोर्ट्स खेलता है ना, राइट, वो एक्सट्रोवर्ट होते हैं बहुत ज़्यादा. स्पोर्ट्स काफ़ी कुछ सिखा देता है. मैं स्पोर्ट्स फॉर माई सेल्फ उतना बेस्ट तो नहीं हूँ मैं, थोड़ा बहुत आ जाता है मुझे, लेकिन था मेरे ज़माने में मैं भी ठीक था, लेकिन बैटरी नहीं चुराता था मैं. अपार्ट फ्रॉम दैट वो जैस था मेरे में भी, है ना. एक्सट्रोवर्ट होना बहुत इंपॉर्टेंट है ना, सारी चीज़ें करना. इसलिए मस्ती के लिए मैं कभी रोकता नहीं हूँ, करो मस्ती. मैं खुद ही सबसे ज़्यादा मस्ती कर लेता हूँ लोगों के साथ, बिकॉज आई पर्सनली फील कि यार लोगों को मोटिवेट करने के लिए ना आउट ऑफ द ट्रैक बहुत इंपॉर्टेंट है. सिर्फ मैथमेटिक्स पढ़ा के कोई मोटिवेट नहीं होता. दैट्स द रीज़न हर चीज़ एंजॉय करते आना चाहिए, राइट. और डेवलपमेंट हैज़ टू बी देयर. अगेन आर्यन इज हियर. एक्चुअली आप में से काफ़ी लोगों के लिए आर्यन इट हैज़ टू बी गुड एग्जाम्पल. आई डोंट नो, शायद अभिजीत से भी ज़्यादा भी रैंक आ जाए, अब डिपेंड्स, है ना, कि कितने मार्क्स देगा वो SSB वगैरह, राइट. बट इट वॉज नॉट स्ट्रगल फॉर अभिजीत, इट वॉज रियल स्ट्रगल फॉर आर्यन, है ना, क्योंकि कंफर्ट जोन के बाहर जाके करना था जो कुछ करना था. मैथ्स की बात करें उसका हाथ नहीं पकड़ेगा कोई, दैट आई कैन अश्योर यू, है ना. मैथ्स वो फाड़ेगा, लेकिन उसका रियल स्ट्रगल चालू हुआ कि रिटर्न क्लियर होने के बाद. बिकॉज आई स्टिल रिमेंबर उसने मेंशन किया उसका पहला इंटरव्यू, मुझे तो गुस्सा ही आ गया था, है ना, क्योंकि सिंपल सी बात है, मुझे गुस्सा तभी आता है जब मुझे एक्सपेक्टेशन ज़्यादा हो और डिलीवरी कोई कर ना पाए. बट डेफिनेटली इफ़ यू हैव पोटेंशियल एंड इफ़ यू आर नॉट लिविंग अप टू इट, देन दैट इज़ द कॉज ऑफ एंगर, है ना. और उसके केस में वही होता था, अंदर बहुत ज़्यादा था,
कितना कॉन्फिडेंटली बात किया उसने इतने लोगों के सामने, एक वर्ड शैटर नहीं हुआ तेरा, एक वर्ड, ठीक है। ये कॉन्फिडेंस तेरे में पहले से था, लेकिन जब ग्रुप डिस्कशन चलते थे एकदम स्टार्टिंग फेज में, है ना, जब तेरा फिर भी डेवलप हो गया था, वही इंपॉर्टेंट होता है, खुलना। वो खुलना बहुत इंपॉर्टेंट होता है कि नहीं। खुल ही नहीं पा रहा था वो बोला ये स्टार्टिंग उसने किया था जीडी का, वहाँ पे तो एंड भी नहीं करता था, वो खत्म हो जाता था जीडी, लेकिन भाई ऐसे ही बैठेगा। वो खुलना जो होता है ना, वो इंपॉर्टेंट होता है। सो यू कैन डू एनीथिंग, बट इट्स ऑल अबाउट बीइंग एक्सट्रोवर्ट, है ना। खुद को चैलेंज करो, कुछ नहीं होता सर ये हमारा इंग्लिश वीक है, हमारा ये वो सारी चीज़ें कर सकते हो तुम। क्या लगता है, कर सकते नहीं कर सकते? कर सकते हैं सर। राइट, छोड़ना बहुत इंपॉर्टंट होता है। क्या सोचते थे जब मतलब तुम्ही ऐसे, तुला पण वाटत असेल ना स्टार्टिंगला की सर कुठेतरी मी मागे पडतोय, लगता था ना ऐसे? हाँ सर, मला तब तेरी सोच क्या थी? मतलब अगर इसमें ऐसे कुछ लड़के होंगे कि जो अभी फिलहाल पढ़ाई में अच्छे हैं, एनडी रिटर्न भी मैं निकाल के दूंगा, ऑब्वियसली मेरे पास 2-2 साल पड़े हुए हैं, तो मैं खींच के ला के दूंगा इनको एनडी रिटर्न के लिए, लेकिन एसएसबी जो खुद से आना चाहिए, वो क्या थॉट प्रोसेस होना चाहिए इनका, क्या लगता है? वही सर कि जैसे सर ने बोला कि आउट ऑफ कंफर्ट जोन, मुझे पहले लगता था कि क्यों मैं ऐसे बात करूं, मेरे को नहीं करना है तो मैं जस्ट जाके बोल सकता हूं। जब मैं फर्स्ट टाइम आया था तो पहले 5 दिन मेरे को लगता था मैं पापा को फ़ोन करूं, पापा मुझे इधर नहीं रहना है, तेजस सर बहुत तंग कर रहे हैं, बहुत बोलने को बोलते हैं इधर ग्रुप डिस्कशन में वगैरह, मैं चला जाता हूँ। मैं वैसे फील करता था, लेकिन बाद में मैंने सोचा कि अगर कंफर्ट जोन से बाहर नहीं आऊँगा, सिर्फ मोबाइल में बात करते चाहे ये करते रहूँगा, सो मैं फिर क्या डेवलप करूँगा खुद में। फिर जाके वही बुक में रटो, जेई दो, नीट दो, सब बस देते ही रहो सब कुछ, और कुछ नहीं कर सकते। फिर आई वेंट आउट ऑफ कंफर्ट जोन और मैंने बोलना चालू किया। मैं तेजस सर ने मेरे को बोला था कि फ्रेंड्स निकालते रहे, फ्रेंड्स, और उनको फ़ोन पे बात कर। सर मी लिटरली तेच केलं, मैंने फ्रेंड्स की लिस्ट निकाली, उनको कांटेक्ट किया, रोज़ 2 घंटे फ़ोन पे बात करता था मैं, रोज़ 2 घंटे मेरे पुराने फ्रेंड से बात करता था। 6 साल में उनका कांटेक्ट टूट गया था ना, वो बोलते यार अच्छा फिर से दोस्ती बन गई हमारी, कम बैक हो गया दोस्ती में। दैट वाज ऑल बिकॉज तेजस सर ने वो बोला था मेरे को कि तू बात कर, और मेरे को लगता है कि उसी मोमेंट में मैं खुल गया। जब गुड, पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये एक फॉर्मॅट असतो, तो नेहमी फॉलो होतो की फर्स्ट 1-2 कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन्स असतात त्यात, म्हणजे भरपूर एकदाच क्वेश्चन्स तुमचे, एक तुमचं फॅमिलीबद्दल, एक तुमचं एज्युकेशन काय, म्हणजे तुम्ही काय परफॉर्म केले, तुमचं पहिल्यापासून तुम्हाला किती ऑपॉर्च्युनिटीज भेटल्या त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायला, ते तर मला विचारलेच। पण माझा जो इंटरव्ह्यू होता तो ज़्यादा फोकस होता माझ्या जी केवर, बेस्ड ऑन म्हणजे नेव्हीबद्दल जे जी के आहे। जसं की फिजिक्समध्ये मला विचारलं फेवरेट टीचर कोण आहे, मी फिजिक्सचा टीचर सांगितला, तर मला फिजिक्समध्ये एवढं आत नेली, एवढी मारली फिजिक्समध्ये की मी शेवटी म्हणलं बस सर आता लय झालं। कारण की म्हणजे तो खूप डीप, कारण की नेव्ही म्हणजे फिजिक्स एकदम स्ट्रॉंग असतं सगळ्यांचं। सो त्यांनी मला आर्किमिडीज प्रिन्सिपलमध्येच त्याने माझे 10 मिनटं घेतले इंटरव्ह्यूमध्ये, 35 मिनिट्सच्या इंटरव्ह्यूमध्ये आर्किमिडीज प्रिन्सिपलमध्ये त्याने माझे 5 ते 10 मिनटं घेतले, की खूप डीप गेला तो, आणि मी त्याला तेवढ्या डीपमध्ये नेलं आधी, कारण की मला जेवढं माहिती होतं तेवढं तर मी आन्सर देत केलं। मग शेवटी तो मला म्हणजे एकदमच म्हणजे मला माहीत होतं ते पण मी त्या प्रेशरमध्ये किंवा मग एवढा वेळ झाला मला काय विचारते पण त्या टेन्शनमध्ये मी तो स्ट्रीमलाईन शब्द विसरून गेलो। त्यानं मला विचारलं की मी तेवढंच सेम डेन्सिटीचं जर एक शिप घेतली आणि एक प्लेन मेटल शीट घेतली तर मग मेटल शीट का डुबणार, ते मला माहीत होतं स्ट्रीमलाईन शेप, पण तिथं आलं नाही मला, मग ते मला एक हे वाटतंय। पण मोस्टली जी केवर पण तो व्हॅरी करतो खूप, पण फ्रेशर्सचा मी तिथं जेवढ्यांना मी सगळ्यांना विचारलं तर फ्रेशर्सचा इंटरव्ह्यू मोस्टली ह्याच्यात घेतला जातो, फॅमिलीबद्दल जास्त विचारलं जातं, म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड काय, तुम्हाला किती ऑपॉर्च्युनिटीज भेटतात आतापर्यंत, त्याच्यावर तुम्ही कसा परफॉर्म करताय। तर मला तर असं वाटतं म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये जे विचारलं जातं टोटली आपण सेल्फ कॉन्फिडन्स जेवढा आहे तुमच्यात तेवढं तुम्ही म्हणजे चांगला आन्सर देणार। माहिती आपण आपला इंटरव्ह्यू, आपले जे काही क्वेश्चन्स असतात, आपला इंटरव्ह्यू टोटली आपल्यावर डिपेंड असते, आपण जे आन्सर्स देतो ना त्याच्यावरच ते परत क्वेश्चन्स विचारतात आपल्याला। मग आपला इंटरव्ह्यू आपण स्वतः प्रिपेअर करू शकतो। विकास सरांनी मला ते सांगितलं होतं, किरण सर जे होते आमचे सिनियर, त्यांनी आम्हाला त्यांचे दाखवले होते क्वेश्चन्स, आणि त्यांनाच फॉलो करून मी जवळपास 150 क्वेश्चन्स बनवले होते, आणि माझे 80% क्वेश्चन्स त्याच 150 क्वेश्चन्समधले होते जे मी प्रिपेअर केले होते, ते आन्सर्स प्रिपेअर केले होते कॉन्फिडेंटली। आणि फक्त एवढंच नाही की तुम्ही क्वेश्चन आन्सर्स प्रिपेअर केले, तुमचा इंटरव्ह्यू द्यायचा बी कॉन्फिडन्स असला पाहिजे। फक्त तेजस सर, कर्नल सिन्हा सरच नाही, पण अभिजित आणि आम्ही दोघांनी एकमेकाच्या जवळपास 5-6 इंटरव्ह्यू घेतले होते।
सो दिस बिल्ड्स अप युअर कॉन्फिडन्स की तुम्ही तिथं किती कॉन्फिडंट राहणार तुमच्या चेहऱ्यावर. मी भरपूर चुकीचे आन्सर्स दिले. मला विचारलं मुंबईपासून आफ्रिकाला जायचं तर कुठं जाणार, म्हणलो ईस्टला जाणार. सगळ्यांना माहिती आहे वेस्ट, तिथं मी म्हणलो ईस्टला जाणार. त्यांना मला परत 2-3दा विचारलं आर यू शुअर ईस्ट. आता मला तेव्हा पण तेच आठवलं, शिट विथ कॉन्फिडन्स. मी म्हणलो सर आय एम 100% शुअर ईस्ट. मी तर शिपचा कॅप्टन असेल, मी ईस्टलाच नेणार. मी म्हणजे तेच मला वाटलं की सेल्फ कॉन्फिडन्स की आहे. सर पूर्ण अकॅडमी म्हणजे डिफेन्स फोर्सेसमध्ये तुम्ही नेव्हीज का जॉईन करायसाठी डिसाईड केलं? हे एक म्हणजे 6, 7, 8मध्ये जे सगळ्यांनाच असतं फॅसिनेटिंग की मला एअरफोर्स जायचं आहे, उडायचं आहे. मग मी 9thमध्ये सैनिक स्कूलकडून नेव्हल अकॅडमीला गेलो होतो एझिमलाला. मी तिथं 8 दिवस त्याच्या रुटीनमध्ये राहिलो होतो. पण मला ती नेव्ही आवडली. तिथं 8 दिवसात त्याचं रुटीन आणि त्यांचा जो एक रुटीन जे होतं किंवा मग सगळ्यात भारी तर मला नेव्हीमध्ये युनिफॉर्म वाटतो. व्हाईट युनिफॉर्म एकदम कडक दिसतो आणि मला तो खूपच आवडतो. म्हणजे त्याच्यात जे मला दिसून येतं चमक, मी असं खराब म्हणत नाही पण ती मला बाकी 2 युनिफॉर्ममध्ये दिसत नाही. तर ते माझं मेन कारण होतं नेव्हल अकॅडमी आणि त्यांचं युनिफॉर्म. आणि स्टील आय ॲस्पायर टू जॉइन नेव्हल एव्हिएशन. मला एअरक्राफ्ट उडवायला अजून आवडतं. मी त्या युनिफॉर्मसाठी नेव्ही गेलो. मी तिथं जाऊन नेव्हल एव्हिएशन ट्राय करणार आहे. मी आता CPSच देणार होतो, पण ते म्हणले की तुम्हाला आता वाराणसीला जावं लागेल, तुमची मेडिकल नंतर होईल मेमध्ये. पण तेव्हा माझे बोर्ड्स होते त्यामुळे मी गेलो नाही. तर मी आता CPSला जाणार होतो. तुम्हाला जर कोणाला वाटत असेल की एअरक्राफ्ट उडवायची आवड आहे पण आर्मी किंवा नेव्हीत जायचं, तुम्ही जाऊ शकता. आर्मी एव्हिएशन असतं, नेव्ही एव्हिएशन असतं. तर तुम्ही तिथं जाऊ शकता. CPSच असतं, CPSच द्यायची आणि तुम्ही त्याच्यात पण एव्हिएशनमध्ये जाऊ शकता. असं काही नाही की एअरफोर्समध्येच गेलं पाहिजे तुम्ही. आर्मी एव्हिएशन म्हणजे माहिती ना कोण भेटले तुम्ही कोणी ऑफिसरला? कोण? है ना, कर्नल बापट. सो ही वॉज इन द आर्मी एव्हिएशन ओनली, राईट. सो आर्मीची पण स्वतःचे काही एअरक्राफ्ट्स आहेत, नेव्हीचेही आहेत आणि एअरफोर्सचेही आहेत. Right? Yes. So how did you manage the studies during 3 months? बस वो मोटिवेशन मिला तेजस सर से कि भाई जिसको प्रॉब्लम है गले में, जो 6-6 घंटे बात कर रहा है, हमें तो बस लिखना है, पढ़ना है. हम वो नहीं कर सकते. तेजस सर लिटरली, तेजस सर को पता है उनको बहुत प्रॉब्लम्स हुई थी उनकी थ्रोट में. क्यों? तो वो 6 घंटे लगातार बात करते थे. सिर्फ हमारी एक बैच नहीं थी, शायद उनको और भी बैचेस थी. सो बहुत मतलब मैं खुद इमेजिन करता था कि सर पे क्या बीत रही होगी, इतना देर बक बात कर रहे हैं, वही बात फिर से रिपीट करेंगे कभी और. बोर नहीं होते होंगे, हमें तो बस एक बार करके क्लियर करना है. सो मैं पढ़ता था. और थोड़ा सेल्फ मोटिवेशन होना ही चाहिए. विदाउट सेल्फ मोटिवेशन कितना भी हार्ड वर्क करो कुछ नहीं होता है. सेल्फ मोटिवेशन भी उतना ही होना चाहिए कि हाँ मुझे करना है कुछ, तो क्लियर करना है, बट डेस्परेशन नहीं होना चाहिए. अगर डेस्परेशन हो तो वो थोड़ा नेगेटिव चला जाएगा. सेल्फ मोटिवेशन रखो कि हाँ मुझे करना है. यू विल, जैसे मैं अभी बोला कि मेरे को खुद को नहीं पता है, तुमको भी नहीं पता होगा तुमने कैसे किया. सपना देखना बहुत आसान है. अरे आर्यन का तो मैं ब्रेक कर दूंगा रिकॉर्ड, है ना. फिलहाल तो उसका नाम जाएगा ऊपर अभी बोर्ड पे एज अ टॉपर ऑफ मैथमेटिक्स पेपर. बट वो लेके मत चलना कि हाँ उसने लाया मैं भी ला लूँगा. तुमको पता नहीं उसने क्या क्या किया उसके लिए, है ना, कितना हिस्सा हुआ है, राइट. सो खुद का लेवल देखो कहाँ तक है, ग्रास्पिंग लेवल देखो. वी आर प्रिविलेज्ड है. मैं भी प्रिविलेज्ड हूँ कि मुझे इतने सही बंदे मिले और तुम भी प्रिविलेज्ड हो कि तुम्हें इतना अच्छा एनवायरनमेंट मिला. ठीक है, वी आर प्रिविलेज्ड. हम साथ में मिलकर बहुत चीज़ें कर सकते हैं, देयर इज नो डाउट. ऐसे भी है कि जो लोग बहुत नीचे उनको भी हम ऊपर लेके जाएंगे, बिकॉज दिस इज अ हार्ड वर्क ओरिएंटेड एग्जाम. व्हाट डू यू थिंक? यस सर, टोटली. देखो लगता है ये सिर्फ टैलेंट बेस्ड एग्जाम है? नहीं, हार्डवर्क जितना करना है. मैं मेरे स्कूल का एग्जांपल लेता हूँ. मेरे को कभी किसी ने एक्सपेक्ट नहीं किया था. मेरे स्कूल में सब शॉक्ड है कि मैं कैसे हो गया इंडिया, क्योंकि मैं उतना भी मतलब टैलेंटेड नहीं था. मेरे से बहुत टैलेंटेड बंदे थे. 10th में मैं 36, 37, 88% थे. 90 के ऊपर 30 लोग थे. तो सबको लगता था ये कहाँ, अभी भी लग रहा है कि ये कहाँ से हो गए शॉक. अभी मैं स्कूल में जाऊँगा 2-3 दिन बाद तो पता नहीं, सब मेरे को ऐसे ही बैठ के, मैं अकेला सब रूम में, हाँ कैसे हुआ, क्या, सब टीचर्स. सो वही है, मतलब हार्ड वर्क इज़ मोर इम्पोर्टेंट दैन टैलेंट. और हार्ड वर्क, सेल्फ मोटिवेशन एंड गाइडेंस. तो गाइडेंस, यू आर एट द राइट प्लेस, आप सही जगह हो अभी तो यशोतेज अकेडमी. गाइडेंस तो आपको मिलेगा, मोटिवेशन भी मिलेगा. सो फ्रॉम योर साइड यू हैव टू पुट योर 100% हार्ड वर्क एंड यू विल गेट थ्रू. आपने आपका कंफर्ट कैसे फाइंड किया सर, और आपके कौन से कंफर्ट जोन्स थे, आपने कैसे फाइंड किया और उसको कैसे आपने ओवरकम किया?
क्वेश्चन बहुत अच्छा है। सेल्फ इंट्रो एट दिस स्टेज, आपके स्टेज में सेल्फ इंट्रोस्पेक्शन बहुत ज़रूरी है कि आप में अभी क्या खामियां हैं और क्या स्ट्रेंथ्स है। स्ट्रेंथ्स को पॉलिश करते रहो, खामियों को मैंने कैसे किया तो मेरे को खुद को पता था। सैनिक स्कूल में रह के मैं बाकी बंदों से कंपेयर करता था। सैनिक स्कूल में एसएसबी की जो शॉर्ट कैप्सूल्स है वो 10 से चलती थी, तो मेरे को पता था कि थोड़ा मैं बोलने में लैग करता हूँ। लेकिन जब मैं YTA आया, जब पूरा प्रोसेस एक बार हुआ, साइक टेस्ट, PPT स्क्रीनिंग, GTO टास्क जितने अंदर होते हैं इंडोर ग्राउंड छोड़ के, तो उसमें मैंने सेल्फ इंट्रोस्पेक्ट किया। तो सेल्फ इंट्रोस्पेक्शन जो है वो एक मेन प्रोसेस है कि खुद को जानो कि तुम कहाँ कम पढ़ रहे हो। अब मेरे को कैसे पता, मेरे को खुद को पता चला जब मैंने GD में देखा, मेरे सर ने वीडियो शूट किए थे। हमने जब हमारा GD होता था, हमारा PPT होता था, और वो एंड आई एम गोइंग टू विद योर परमिशन आई एम गोइंग टू अपलोड बोथ ऑफ द वीडियोस नाउ। Yes. है ना, वो पहले का इंटरव्यू लोगों को पता चलना चाहिए कि अगर इतना लड़का बाहर आ सकता है ना, ही कैन बी अ मोटिवेशन फॉर श्योर। मेरे पास है वो वीडियो। यस सर। तो वो वीडियो मैंने मांग के देखा था, और वो वीडियो देखकर मुझे पता चला था कि क्या कम है मुझ में, कहाँ मैं रुक रहा हूँ। तो इंटरव्यू में, फर्स्ट इंटरव्यू मेरा ऐसा हुआ था कि जस्ट इमेजिन कि मेरे से ज़्यादा इंटरव्यूअर बात कर रहा था। फर्स्ट इंटरव्यू में क्वेश्चन ज़्यादा थे, आंसर कम थे। सो ये मेरी कंडीशन थी, बहुत वीक था। तो मेरे को पता चला कि मेरे को बोलना बढ़ाना है। वही मेरा कंफर्ट जोन था कि मैं कम बोलता था, अकेला रहता था। वो मेरे को मैं जान चुका था जब मैंने इधर परफॉर्म किया था। सो यू विल ऑल्सो गेट टू नो इफ़ यू प्रैक्टिस द प्रोसीजर। तो ना अब सेल्फ इंट्रोस्पेक्शन करो कि तुम रिटर्न में कहाँ कम पढ़ रहे हो। फर्स्ट अभी एसएसबी में ज़्यादा मत फोकस करना। अगर एसएसबी पर ज़्यादा फोकस करोगे रिटर्न में कम हो जाएगा। तो नाउ सेल्फ इंट्रोस्पेक्ट ऑन योर एकेडमिक्स कि तुम रिटर्न में कहाँ कम हो, किस सब्जेक्ट में, गैट में, मैथ्स में भी किस में, इस चैप्टर में, इस ट्रिग्नोमेट्री में या फिर कैलकुलस में, और फिर उसको ज़्यादा प्रैक्टिस करो। और जो स्ट्रेंथ है उसको बाजू में मत छोड़ना, उसको भी पॉलिश करना। मेरे स्ट्रेंथ ने मैथ्स में हेल्प किया। अलजेब्रा वाज माय स्ट्रेंथ, और उसने मेरे को बहुत हेल्प किया। और वही मतलब कि सेल्फ इंट्रोस्पेक्शन वो मैं बोलने वाला था कि वो सबसे मेन है एट दिस स्टेज, कि अभी हमें क्या करना चाहिए और क्या ऑलरेडी है हमारे पास, उसको बस एक पॉलिश करना है, और जो नहीं है उसको अभी से डेवलप करना है। सो अभी कंफर्ट जोन से बाहर, कंफर्ट जोन मतलब क्या होता है, आराम करना, मोबाइल देखना, सोना। ये अगर तुम 4-5 महीनों के लिए थोड़ा कम कर दोगे तो यू विल डेफिनेटली नो व्हाट आर योर वीकनेसेस। तुम्हारे 0 अटेम्प्ट से तुम्हें पता चल जाएगा कि तुम किस चैप्टर में कम हो या फिर किस यूनिट में कम हो, और फिर तुम उसमें करना पड़ेगा, तुम्हें हार्ड वर्क करना पड़ेगा। क्लासेस के बाद सेल्फ स्टडी का जो टाइम होता है उसमें, या फिर टाइम निकाल के, टाइम कभी मिलता नहीं है, टाइम निकालना पड़ता है। तो टाइम निकालो तुम्हारी वीकनेसेस को इम्प्रूव करने के लिए, और टाइम निकालो तुम्हारे स्ट्रेंथ्स को पॉलिश करने के लिए, बस। सर अगर मोटिवेशन लेवल अगर कम होता है तो उसे रिचार्ज कैसे करने का? और तुम अगर तेजस सर के साथ हो तो देन आई विल गिव यू गारंटी कि तुम्हारा कभी लो नहीं होगा, रिचार्ज करने की ज़रूरत नहीं पड़ेगी। तेजस सर 6 घंटे के लेक्चर में 3 बार मोटिवेशन हाई कर देते थे, रिचार्ज करने की नहीं, हमें तो कम करने की ज़रूरत पड़ती थी, इतना हाई हो जाता था हमारा। तो आई डोंट फील इफ़ यू आर इन YTA देन मेरे को नहीं लगता है कि तेरे को कभी रिचार्ज करने की ज़रूरत पड़ेगी, तेरा कमी नहीं होगा कभी। आई गिव गारंटी। प्रॅक्टिस मी ओरिजिनल पेपर द्यायच्या आधी कमीत कमी 20 ते 25 पेपर सॉल्व केले होते प्रिव्हियस इयर्स. असे टोटल 20 to 25 क्वेश्चन पेपर सॉल्व करून मला स्वतःलाच कळालं होतं की मी कुठे चुका करणार आहे. आणि मी एवढा कॉन्शियस होतो माझा पेपर देताना की मला माहीत होतं मी इथं चूक करणार आहे, हे थोडं हळू करायचं आहे. आणि क्वेश्चन सगळे येतात, प्रॅक्टिसनं हे पण कळून जातं की सर म्हणजे कुठून शिकशील YTA जेव्हा शिकशील ते यू आर कॅपेबल ऑफ गेटिंग 900 मार्क्स, पण तुझ्याकडे टाईम कमी असतो आणि त्या टाईममध्ये तुला कोणता क्वेश्चन सोडायचा आहे हे पण भरपूर महत्त्वाचं आहे. आणि हे पण तुला माझ्या ओपिनियनमध्ये प्रॅक्टिसनंच कळेल. इंग्लिश सो प्राची मैम एकदम वो एनालिसिस करके एकदम सही सिखाती है मैम. जो वो सिखाती है उसको प्रैक्टिस करो. इंग्लिश में सब ओवरलुक कर देते हैं कि इंग्लिश आसान है. मैंने इंग्लिश और मैथ्स में सबसे ज़्यादा स्कोर किया है. इन दो सब्जेक्ट्स को टारगेट करो कि इनका वेटेज बहुत ज़्यादा है. 300 प्लस
200, सो 500 आउट ऑफ 900 इन दो सब्जेक्ट्स में। तो अगर इसमें तुम 200 और 120 का अगर एम रखोगे तो 420 मार्क्स जितने मेरे टोटल आए उधर तो तुम्हारे इन दो सब्जेक्ट्स में आ जाएंगे। फिर विकास सर बाकी का तो परफेक्ट कर ही लेंगे। सो इंग्लिश में अभी फोकस करो, जो मैम सिखाएगी उसको प्रैक्टिस करो, दिन में कुछ और करो ना करो, मैथ्स और इंग्लिश का डेली कुछ ना कुछ करना। मैथ्स के लिए क्या करना है? मैथ्स अगर पक्का बना। इधर फिर भी तेरे तरफ से होता है ही। मेरे तरफ से तो मेरा तो बेस स्ट्रांग था, तो इसलिए 2 महीने में किया मैंने, क्योंकि मेरा बेसिक बहुत स्ट्रांग था और ग्रास्पिंग पर ज़्यादा थी। लेकिन मैथ्स के लिए सबसे इम्पॉर्टेंट चीज़ इन माय ओपिनियन इज़ प्रैक्टिस। RD शर्मा ख़त्म कर दी थी मैंने 2 महीने में, इतनी मोटी मोटी 2 बुक्स थी, ख़त्म कर दी थी मैंने। तो प्रैक्टिस जितनी ज़्यादा होगी उतना ज़्यादा तुम्हें पता चलेगा कि कौन सा क्वेश्चन कितने शॉर्टकट्स है। सर शॉर्टकट्स नहीं बताएंगे, लेकिन मेरे को तो खुद पता चल गए थे सीखने के बाद कि अच्छा ये शॉर्टकट भी होता है। जितनी ज़्यादा प्रैक्टिस करोगे खुद को शॉर्टकट पता चल जाएंगे, टाइम मैनेजमेंट खुद कहाँ। रट्टा मारो तो लाइफ में कहीं हाँ, रट्टा नहीं मारो। एक भी नहीं सिखाया था, पूछो उनको, जरूरत नहीं लगती शॉर्टकट्स की। तुम खुद ही प्रैक्टिस इतना कर लोगे तो वो अपने आप जो सॉल्विंग प्रोसेस है वही शॉर्टकट बन जाएगा। मैथ्स में सबसे इम्पोर्टेंट होता है प्रैक्टिस। जब सिखाया जाएगा वो टॉपिक, और हाँ बहुत लोग हमें से सोचते हैं कि मैथ्स कभी भूलेंगे नहीं एक बार सिखाया तो। मैं भी खुद यही सोचता था। तेजस सर हर लेक्चर में बोलते थे एक स्पेशल नोट्स बनाओ, हर रात रिवाइज करो। मैं सोचता था सर क्या पागल वागल हो गए, रोज़ कौन रिवाइज करते बैठेगा, आधा घंटा कौन वेस्ट करेगा। 4-5 दिन बाद मेरे को पता चला कि जो पहले दिन सिखाया वो मैं छठे दिन भूल जा रहा था। तो छठे दिन मैंने जितना सिखाया अब तक पूरे नोट्स बनाए। डेली नाइट सोने से पहले कुछ हो ना हो मैं वो रिवाइज करता था। अभी भी मेरे पास वो नोट्स है जो मैंने लिखे खुद के लिए, अभी बोर्ड्स के लिए ले जा रहा हूँ वही, कि उससे हर डेली आधा घंटा लगेगा, सिर्फ आधा घंटा लगेगा तुम्हें वो रिवाइज करने के लिए। जितना तो जब तक जितना सिखाया है उस स्टेज तक पूरा रिवाइज करना है एक बार, डे 1 से अब तक जितना सिखाया है नोट्स बना के। अभी तक नहीं बनाया, किसी एक ने बनाया होगा, या फिर तुम्हारी जो नोटबुक है रफ, मैथ्स की नोटबुक तो रफ नोटबुक ही होती है प्रैक्टिस कर करके, तो फिर उसमें थोड़ा थोड़ा जितना क्लू मिल जाता है। बुक से कभी जो पाथ फाइंडर होगी, MFN होगी, उससे कभी नोट्स छापना मत जो खुद ने लिखे हैं। मैंने हिंदी और मराठी में नोट्स लिखे थे जो समझ में नहीं आता था, बस खुद के नोट्स लिखो, रिवीजन करो। रिवीजन भी बहुत इंपॉर्टेंट होता है और प्रैक्टिस भी उतनी इंपॉर्टेंट होती है मैथ्स में। चलेगा, बाद में थैंक यू करेंगे। फॉर बीइंग हियर। आई वांट यू बोथ अगेन हियर ऑन द सेम प्लेटफॉर्म। और तभी हम कुछ वर्कशॉप करेंगे, है ना, 2-3 दिन का कुछ वर्कशॉप करेंगे फ्रॉम द रिकमेंडेड कैडेट्स, है ना। आई थिंक तुम्हें भी बहुत मज़ा आएगा इन पे वर्क करने के लिए, है ना। तो सारे रिकमेंडेड कैडेट्स है, यही होता है, वी हैव टू कीप द मोटिवेशन लेवल हाई। वो मेरे से सीख करो, आर्यन से सीख करो, अभिजीत से सीख करो, सारे अपने ही हैं, ठीक है, राइट। ऑल आर योद्धास, डोंट गिव अप, योद्धास नेवर गिव अप, ठीक है। सो अगर ITI योद्धा हो भाई, नाम रोशन करना। 30-40 के बैच में से इतने रिजल्ट निकाले थे मैंने, अभी तो 80 का बैच बैठा इधर, है ना, मुझे रिजल्ट चाहिए, ठीक है। सो इट्स अ वेरी गुड थिंग, कीप वर्किंग हार्ड। This evening is being more special for us. Now we are not only Aryan sir, we also have our parents here with us. ये इवनिंग हमने सोचा था सिर्फ मोटिवेशन ले, बट ऑल्सो जिनको गर्व हुआ है कि उनका लड़का इतना सक्सेसफुल हुआ है, उनसे ही उनको देख के भी हमें बहुत अच्छा लगा। Now I request Tejas sir to come up on stage and say a few words about it. थँक्यू सर आणि थँक्यू मॅम तुम्ही आल्याबद्दल. पहिल्यांदा मला असं वाटलं की आर्यन हा ऑफिसर बनला, ठीक आहे, बिकॉज मी या सगळ्यांना तेच सांगत होतो की याचा पहिला इंटरव्ह्यू, ह्याचा लॅक ऑफ कॉन्फिडन्स, आणि आता ज्या कॉन्फिडन्स त्यांनी स्पीच दिलं संपत नव्हतं. आता तुम्ही बघू शकता किती वेळेपासून चालूच होता प्रोग्राम, है ना. इतका कॉन्फिडन्स आर्यनमध्ये आला, ठीक आहे, आणि त्याचा मला फारच जास्त आनंद आहे. आणि डेफिनेटली इट इज़ नॉट पॉसिबल विदाउट पेरेंट्स, है कि नहीं, क्योंकि राइट ट्रैक पे भेजने का काम हमेशा पेरेंट्स ही करते हैं. तुम्हाला राइट ट्रॅक पर ठेवायचं काम हे पेरेंट्सच करतात, है ना, पालकांचंच. म्हणजे हम हमेशा डिस्कस करते हैं 15 OLQs, है ना, हमेशा 15 OLQs में एक OLQ आता है सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. मैं तब पेरेंट्स का नाम लेता हूँ, ठीक है. इट्स वेरी इसेंशियल टू अंडरस्टैंड द पेरेंट्स इंक्लिनेशन टुवर्ड्स योर ड्रीम, है ना. मेरे पेरेंट्स ने मुझे बहुत हेल्प किया लाइफ में. माझी आई मॅथमॅटिक्सची टीचर होती आणि वडीलही प्रोफेसर होते. कदाचित त्यांच्याकडनं थोडेफार काहीतरी गुणधर्म माझ्यात आले असतील असं मला वाटतं. अँड पालकच असे असतात की तुमच्या सक्सेसचा सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला होणार असेल तर दॅट इज युअर पेरेंट्स, है ना. बिकॉज यू डू इट फॉर युअर सेल्फ ना. माणूस हा स्वार्थी असतो. जगभराचे तुम्ही उदाहरणं घेऊन या, माणूस हा स्वार्थी व्यक्तिमत्व असतं. माणसाचं व्यक्तिमत्व म्हणजे स्वार्थी व्यक्तिमत्व. पण त्यात दोनच असे व्यक्ती असतात की जे स्वार्थ साधत नसतात, ते म्हणजे आई वडील, आणि त्यांचा स्वार्थ नसतो स्वतःच्या मुलाच्या सक्सेसमध्ये, ठीक आहे. मला असं वाटतं सर, आर्यन 2 वर्ष आधी ज्या शूजमध्ये होतं हे मुलं आता त्या शूजमध्ये आहे, है ना. आणि तुम्ही पालक म्हणून तुमच्या मनात आर्यनबद्दल काय विचार होते
आणि तुम्हाला या मुलांना काय सांगावं वाटेल? मला असं तुम्ही 2 शब्द त्यांना काहीतरी सांगा. नमस्कार सर. नमस्कार. तर आर्यन तुमच्यासारखाच 2 वर्षापूर्वी आणि तुमच्यापेक्षाही तुम्ही तरी आता MBA झाल्यासाठी तयारीत आहात. पण आर्यनचं असं होतं की 2 वर्षापूर्वी त्याला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं. जेव्हा त्याला सरांबद्दल माहिती झाली आणि असे क्लास आहेत तिथं आणि सर असं मला मार्गदर्शन मिळेल, ज्या शाळेत होता तिथं तर मार्गदर्शन मिळालेच त्याला, पण ज्या सरांमुळं तो आज त्या स्टेजला पोचला आहे. आणि सगळ्यांना हे माझी सांगणं एवढंच आहे की सर जे सांगतील ते सगळं तुम्ही फॉलो करा, नक्कीच तुम्ही सक्सेस व्हा. आणि ह्याच वातावरणात राहा की तुम्ही आपल्या घरच्या फोन काढतो, घरी जातो, फोन पाहतो, मोबाईल पाहतो, हे सोडून द्या, नक्कीच तुम्ही सक्सेस होणार. आणि मला एवढंच सांगायचं आणखी एकदा की सर जे सांगतील त्याला तुम्ही फॉलो करा, नक्कीच होणार. थँक्यू. नमस्कार, मी आर्यनची मम्मी आहे. म्हणजे आपण काय बोलावं मुलांना सक्सेस भेटल्यानंतर नाही कळणार, मला ते नाही शब्दात नाही सांगता येत. आईवडिलांना प्रत्येक आईवडिलांचं असंच असतं की मुलगा यशस्वी झाला म्हणजे आज ते माझं स्वप्न आहे, मी बघितलं तर ते मुलांनी पूर्ण केले. आणि याच्यामध्ये ना आम्हाला सरांचं खूप सहकार्य मिळालं. सर असं म्हणले की तुम्ही आलात पहिले पॅरेंट्स, पण आम्ही या सरांचं आभार मानायला आलो खरं तर इथं म्हणलं तर. कारण सरांनी जे माझ्या मुलाला मार्गदर्शन केलं ना ते खूप अनमोल आहे, आपण शब्दात सांगू शकत नाही. आणि तुमचं म्हणजे तुम्ही खरंच नशीबवान आहात की सर तुम्हाला मिळाले आणि तुम्ही या अकॅडमीत आलात. सरांकडे भरपूर सरांकडून शिकून घ्या आणि त्यांचा उपयोग करून घ्या तुमच्या आयुष्यात. बस सर, तुमचे खूप धन्यवाद. थँक्यू. At the end of the session, I'm going to convey the vote of thanks to you people. So I would like to thank our decoration team for doing this beautiful decoration. And I would also like to thank the chief guest, Mr. Aryan Chikalekar sir, for putting your words of experience with us and spending a valuable time with us. Thank you. At last but not the least, I would also like to thank the audience. Thank you and have a good day. Thank you.